जी अवकात लोकांना माहित होती म्हणून केली. दुसऱ्या फेरीचा माझा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, हा मेला वैदाड्यावर 150 रुपये लागलेला गडी. हा गडी म्हणून मेला आकार गडी म्हणतो. ए बुवा, तुला काम देणार असतील, आम्हाला काम देते. पास कार्ड वापरतोस ना, पास कार्ड त्याच्यावरची नियमाचा ती इथपासून सुरुवात तुझं बघ कशी साधं करतो ती. पहिला मुद्दा देतो. शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बुवा म्हणून गेले की भगवान विष्णू म्हणून सांगितलं. हा, तुझ्या बापसाचा विचार केले घरच गेल्यावर. आधी प्रश्न माझा काय होतो, खरोखर म्हणजे नीट वाच. नेत्र गेली असतील तर कोणाला तरी दुसऱ्याला वाचायचं. तो आधी प्रश्नाचा विषय काय तो समजून घे आणि नंतर ह्या कलियुगात म्हटले मी, कलियुगात. आणि खरोखर जर तुझी माझी गाठभेट झाली ना, परत तुला तुझीच म्हणण्याच्या लायकीच असतो. तुझी माझी गाठभेट झाली तर प्रयत्न कर, आधी प्रश्न निरकून बघ की काय मुद्दा येतो त्याचा. असू दे, प्रश्नाचं उत्तर दिलेलं चुकीचं आहे बुवा. अजून म्हणतात की हा ए चिमण्या, तुझ्या उडवीन चिमण्या मेल्या, तुझ्यासारख्या चिमण्या लय खाल्ले मी. त्यांची पिसा काढली शाप आणि सारखं काय म्हणतो रे, ए येड्या बुवा असा तुला लावी ना धुवा. सारखा प्रत्येक शब्दात बुवा. स्वप्नात येऊन मेल्या, स्वप्नात तू झाला तर घरचं बांधव होती. मला यायला लागेल म्हणजे इच्छा पूर्व आहे तुझी. अजून म्हणतो बुवा की चिमण बुवा लोकांना टोप्या लावतात. बुवाच्या शाहीर म्हटल्यानंतर जो कलाकार असतो त्याला टोपी घालायला पाहिजे. मामी काय म्हटलं बुवा की माझा बाप अजून जिवंत आहे आणि माझा गुरुवर्य आहे, तेवढा अधिकार मला नाही दिलेला. तू गेल्या ते खेळचे म्हणता ना तुम्ही, खेळचे आम्ही लावतो येड. तू येडाच आहेस. मुद्दा तू येडा आहेस. मी टोपी घालत नाही का, त्याच्या मागचं कारण सांगतो. माझ्या सोबत माझा जो बाप आहे ना गुरुवर्य म्हणतो, तो सोबत असतो. त्याच्यामुळे मी अजून त्यांच्या एवढा परिपक्व शाहीर मी नाही, हे माझ्या कारणाला शाहीर आहे. तू टोपी घाल, तू टोपी चांगली घाल, लाल. वर घालतो टोपी लाल, पण हा कर्जन घाल, हा कर्जन घाल. लक्षात घे. अजून म्हणतात ते गाणं वगैरे बुवाचं शिकलेच मध्ये शिकले. मेल्या शिकतो ना, खरोखर शिकतो ना तर तुला नागराज केला असता पहिल्या बरे. मी शिकतो ना ते गाणं सांगतो. शुभ मंगल झाल्यावर मंगला, सांगतो हा. बुवा काय म्हणाले बघा, बुवा दिसायला दिसतोस तू चांगला. पप्पी घ्यायची माझी येऊन. पप्पी घेतो तर म्हटलं असता काहीतरी तेव्हा चांगला म्हणतो. पण म्हणे कशाने बुवा तू शिकला. म्हणून उत्तर ऐकायचं आणि आईला ते याला सुपारी आधी द्यायची नाही, हे मेरे बोल वाटा काढतात. सुपारी द्या बुवा, माझी बारी पूर्ण ऐकायची. उद्या खेळात आहे माझी उकडायची काही उकड तिकडे बारी माझी ऐकायची. तुझ्या अनुषंगाने बारी केल्यास त्या अनुषंगाने बारी ठेवणार. अरे असा दिसायला हे मी चांगला. बरोबर ना.
असा दिसायला आहे मी चांगला तुझ्या घरात येऊन लागला अरे म्हणतोस का तू झिंगला 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 तुझ्या घरात येऊन लागला हे बुवा तुझ्या घरी जात नाही मी इंद्राचा विषय तू म्हणतोस ना जेवढं दाल करतोस तेवढं माझ्याकडे पण शास्त्र आहे मी छकणे मिळवत नाही तुमच्या फक्त माझ्याकडे सुद्धा शास्त्र आहे तुझ्या घरात जाऊन लागला अरे तुझा फोडून टाकलाय खरोखर येणार आहे तुला मी खरोखर एक रुपये सुद्धा न देता इथं पाठवली तुझी लायकी नाही शक्य तुला करायची तुझी लायकी नाही हो आणि बोलाच बारीक युट्यूबर हे चालू ठेवा मी काय म्हटलं तुझ्या सोनका होते काय बोलू बुवा की तुझ्या बापाला जाऊन विचार कार्यक्रम कसे करत होते तू मला शिकवतोस काय ए फुकणी तू मला शिकवतोस ते तुला बोललोय पण तो सचिन बुवा आणि संदीप बुवाना कशाला मध्ये आता मी काय म्हटलं नाही त्याच्यामध्ये मी काय म्हटलो बापाला जाऊन विचार परवाच कार्यक्रम झाला लाकदेवी ते सांगितलं आणि काही मेल्या लोकांची नावं कशाला घेतो फुलचोड कुठचा अजून म्हणतो येडा का बाळा येडा असतो ना बुवा दगडी मारले असतात तुझ्याकडे अजून म्हणतात की बुवानी मला अरे तुरे केलं तर तुला काय महाराजा शेला देऊ कुठचा खुला महाराजा शेला देऊ काय घेतला तो पण गोळा घालत नाही घातलास टोपी घातलास म्हणजे तो बुवा नाही तू छाटू बुवा आहेस ए बुवा छाटू छाटू म्हणतो छाटू म्हणजे छाटणारा छाटू नाही म्हणलोय छाटू बुवा बुवा कोण छाटू म्हणून शेरे काय देतो बघ असं कालचा बरोबर सोडतो चेड अरे कावळ्याच्या शापानं काय कधी मरत अरे जिना दूध पाजले तुला त्या उदराचा बुवा तू कलंकेच ठाई करू नको तुम्हाला येशील माझ्या कृपाई मर्दाची भात माझी तुझी कधी चिरवायची सोडून भागलोच अजून म्हणे बुवा चिमण्या तुझ्या उडवतो चिमण्या चिमण्या लय फायदा बुवा लय जणांचे वाढले अजून म्हणतात हिम्मत आहे का लागायला चल जाऊया खाली बुवा चल इकडे चिखल आहे चांगला बोलला की नाही बुवा बोलले की नाही हिम्मत आहे का लागायला खाली मंदिर मोठला आहे तिकडे धोरण पडते मस्त बुवा पावसात जाऊया बुवा असं लागतो का बघ तुला आणि तुझ्या येडे नाही ते आम्ही येडे नाही तू येड्या खरोखर येड्या 150 रुपये रेटच्या लायकीचा आहे फक्त 150 रुपये का सांगतोय का कारण तुला काम धंदे नाहीत काय आम्हाला काम धंदे आमचा रेट मोठा आहे 1500 रुपये घेतो जमल तर बुवा म्हणाले तुझे यायचं ना घरी जाऊया जेवायला म्हणजे जेवायला बुवाच्या घरी जाऊ बुवा जेवायला जाऊया असं दे अजून बोलणार नाही बुवा आणि म्हणतात की बुवांचा पोरग्यान गवळण गेल्या तुला खरोखर सांगतो व्यासपीठावर ती गवळण ना गवळण येता लिहिली होती नाही तो तुझी फाडली असते माझा म्हणे 5 वर्षाचा पोरगा आहे आणि तुझाच आहे काय बघ पहिला तो स्टेप मध्ये का नंतर त्याला उभा कर मी अजून त्याला का ठेवलं माहिती का बसू ही जी सांस्कृतिक कला आहे ना बघ कोणाला पार नाही पडली लक्षात ठेव म्हणून तुझा 5 वर्षाचा तुझ्यासाठी मोठा असेल पण माझा
10 वर्षाचा नाही बुवा, आता चांगला झाला आहे दांडेकर. तुझ्या सगळ्या शिकणे असलं तर सांग, तिथं पण लावू आपण गाणं लिहायला. म्हणून इंजेक्शन, एक इंजेक्शन देऊया, कार पडणार तुला. अरे विचार करून पक्का, अरे त्या सैनिका वेळा विचार करून पक्का, त्या सैनिका वेळा आता होणार इथे, आता होणार इथे, गाण्यामध्ये विषय बोली बुवा काय केलंय रवसी तुझ्या, म्हणतो काय म्हणतात याला, धरून मारलाय म्हणे वाड्यात, धरून म्हणे मारलाय वाड्यात. तू काय मेरा गव्हार घालायला होतं? हे बुवा जिथं मारलं ना, धरून म्हणे मारलाय वाड्यात, तू काय गव्हार घालायला होतं? बुवा गव्हारीत लावला असता तुला कामाला. संदीपवांचे शिष्य आमचे मित्र बंधू मनोज दादा जांभरे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांना म्हणून आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. अजून म्हणतात गवळणीची चाल उलटी म्हटली, आणि मला तुला गाणं माहिती आहे आधी, हे गाणं माहिती आहे का? मग तो उलटी म्हणली, याला उलटा करूनच लावण्याचा काय माझा. अरे कितना मजा है कैसा नशा है, प्यार करके देखो ना, प्यार करके देखो ना. तुझं काम नाही बुवा, बोलायची चाल देतो, तुझं काम नाही. अजून अजून एक इंजेक्शन देणार आहे बुवा, रडणार तू परत बारीनं माझ्यासोबत रडणार. नरसिंहाचा विषय शाहिरांनी सादर केला बुवा. ज्या वेळेस नरसिंहानं, त्या नरसिंहानं आहे ना हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा त्या उंबरड्यावर मारला होता, आहे की नाही? जानकारी म्हणते उंबरड्यावर, आणि बुवा त्याच्या नाकामध्ये आग झाली होती, असा तुला फाडीन. त्यावेळेस त्या उंबरड्याला नक 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 कारण त्या नकाची आग झाली होती. तू काय गातोस कोलसोट चाला, मला माझ्यासमोर चाकरी नाही सांगायचं. म्हणून विषयाला विषय देतो, पण लक्ष होतं. अरे लागलेला डागा कधी घासून जाईल का, सदरा घरे फिरणारी माग बाडगे
आणि शिळ खाणारी पुरणपोळी खाईल का आणि हिजण्याची औलाद तुझी मार्ग्याकडं पाहिल आजच माझा झालाय पगार बुवा लक्ष असू दे गाणं देतो शास्त्र आधार आहे अरे बिनकामाचा आहे जो माझा उत्तर उत्तर बुवा तुझं उत्तर बिनकामाचा आहे जो माझा अरे हलवत बसला बुवा आवाजा बुवा हलवला तर बघील बुवा बिनकामाचा आहे मोलाचा आणि हलवत बसला बुवा हा बोचा अरे कोण तुझावर बोकडावर स्वर अजून मृगराव तर धारण नाही बुवा गेलाय चांगल्यानं माहितीये चांगल्यानं माहितीये सगळ्यांना माहितीये शिकून बुवा काय वारी करू शकतो तू अरे कोण तुझावर बोकडावर स्वर तुला लाजवलं घामान याला म्हणतो हलवून उठत नाही ये मी हातात येतोय ए रे स्वतःचेच रे मोबाईलच्या हातात अरे हलव मिळाल्या भरपूर पडलेच दिलं नाही तुला भिजवलं घामान अरे खाली सुकलं या सामान मला म्हणतो याचा रात्री कापलाय सामान म्हणून चल जाऊया बाबा पर्यंत उरले पण धरून थोडेसे पैसे सामान देतो हातात तुला नाही तर तोंडात तरी दे अरे खाली सुकलं या सामान खाली सुकलं या सामान याला लाजवला रामा तुला लाजवतो मी म्हणून माझ्या नादात लागायचं ना सॉरी कथा करायची बरोबर आणि धन्यवाद अनिल पारितोषिक सर्वे साऊंड सर्व्हिस मालक दत्ताराम कालसरे दादाच्या माध्यमातून हा शाहिरासाठी 200 रुपये सर्व्हिस केलेला आहे आज बरे होत असं म्हणतात की बुवा पुरुषाची जात म्हणतात पुरुषाची जात उजळी नाच दुसरा जन्म गेला तुला एक सांगून ठेवतो हे येड्या नटेश्वराची मूर्ती बघ तुझ्या लक्षात येईल म्हणून मी याला तो थोडायचा अजून नटेश्वराची मूर्ती बघ अर्धी स्त्री आणि अर्धी पुरुष असते हा मला काही शक्य नाही सांगतो अजून एक इंजेक्शन बघ मला रडवू ना बरोबर सकाळी 6 वाजता तरी चालते तेव्हाच तरी जागर करू बुवा म्हणाले चाल अरे मानो तुझी लायकी ना बुवा अक्षिल इस गुलशन में तुम आए हो सावन की तरह
तुझे अरे भीक मागणाऱ्या गड्या कशाला मारतोस तुळ्या भीक मागणाऱ्या गड्या नाहीत मारायच्या उड्या अरे चड्डी पहिली शाहिरा तू रंगली येऊन घा आज ज्यावेळेस दुर्गा देवीनं बुवा महिषासुराचा वध केला ना तेव्हा महिषासूर रेड्यावर सोडवता तुझी लायकी नाही आज बोलवलेला आहे नवरात्र उत्सव चालू आहे मी विषय देतोय नवरात्राचा विषय अरे चड्डी येऊन बुवा रंगली आज तुझा स्वर झालो मी रेड्यावर स्वर झालो मी रेड्यावर तुझी बायको देशील काय व तुझी बायको नव साक्षात भगवंताला शंकराला म्हणाला महिषासूर ए शंकरा तुझी पार्वती मला पाहिजे तुझी बायको नेमकी काय करू मला नको तेव्हा भगवान शंकरानं सांगितलं पार्वतीला माता दुर्गेला सांगितलं की जा आणि आज खरोखर तुला नवरात्र 9 दिवस युद्ध करायचंय तो साक्षात शंकर आहे इथं रंगाबाजा फाडून खाली तुला चड्डी पहिली घाल अरे स्वर मी झालो रेड्यावर स्वर झालो रेड्यावर तुझ्या बायकोची गेली तहान अरे स्वर झालो रेड्यावर संभाल घसरलं पाय ग तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घेशायला लग्नाच्या म्हणून विषय तो लक्ष असू दे नको अनुसमधी तू नको अनुसमधी तू ऐक पायी मला हे पटायचं नाही ग नको अनुसमधी तू माय ग पायी मला हे पटायचं नाही ग अगं सांगतोय म्हशी ये माझ्या कुशी म्हैस ही म्हैस खाली म्हैस तू पहिली म्हैस आणली म्हैस पहिल्या स्टीलची कधी नाही अगं सांगतोय म्हशी ये माझ्या कुशी तुझ्या पोच्यात ठेकून
आज मी ज्या अनुषंगाने आलो त्या अनुषंगाने नेहमीच एक जागर घालतो मी बारक्यानं बघा गोंधळ कसा घालतो प्रश्नपद म्हणून पहिल्या वेळेची राहिले की इंद्राने जिला भोग दिला होता ना बुवा तिला इंद्र का नाही ओळखता आला कारण ती ऋषीची बायको असेल तो बुवा मला नंतर वारी झाली सांग तुला त्याचा इतिहास सांगेल तुला फक्त देवेंद्र नाव आहे म्हणून त्याच्यावर जाऊ नको एवढी विनंती आहे माझी म्हणून बांगड्यांची माळ
एकदा तरी जावे पंढरी अरे सावया हरी विद्या गजानन महाराज गावदेवी माते की जय।